आपलं काही संघर्ष दावायचं नाही, परंतु यांनी पावलं मला इतके चांगले उचलले आणि तुम्हाला कमी त्रास आहे, अर्जुन भाऊला कमी त्रास आहे, पण आमच्याकडे त्रास आहे, मग ते थोडा थोडा वाटून घेतला पाहिजे. आणि बाळासाहेब या ठिकाणी मंदिरात उभा आहे बरं का, कारण एकनाथ साहेब जागृत दैवत आहे. बाबांचा फोटो, भगवान बाबांचा फोटो, इकडे नारायण महाराज हे, वामन भाऊ महाराज हे. आता काळाची गरज आहे, ओळखून घ्या. कडवट बोललं का वाईट वाटतं, पण 182 मतांनी मला पाळलं, तुम्हीच पाळलं. पण मी ज्यांनी पाळलं का त्याच्या घरात तिसऱ्या दिवशी लग्नाला गेलो. पाळलं त्यांनी नाही पाळलं, आपल्याने पाळलं, आपल्याने पाळा ना का आमच्यासारखं संपलं. पण इथून पुढच्या गोष्टी तुम्ही समजून घ्या. मी तुम्हाला उदाहरण दिलं, माझा लहानपणाचा मित्र परदेशात राहतो आणि त्याला आमचा सत्कार करायला वाईट वाटतं. तुम्हाला त्याच्यामुळे या ठिकाणी नम्रपणे सांगतो, या निमित्ताने व्यासपीठाला इथून पुढं जो आपलं काम करीन ना, जे आपल्या पोराला आरक्षण देईन ना, तिथं सांगतो का तसं जो आपल्याला मदत करीन ना त्यालाच मतदान करायचं. आपण नाही काम आपलं व्हायला लावायचं. म्हणून ह्या अशा बारीक निरीक गोष्टी आपण सगळ्यांना केलं पाहिजे, एक संघटित राहिलं पाहिजे. मी का म्हणलो अर्जुन भाऊ मला त्यांना का म्हणलो लक्षात आलं तुमच्या त्या पट्ट्यातलंही, परंतु थोडं थोडं असं खाली आलं का, थोडं थोडं आढळून आलं का, शाहबाग गेलं का अरुण भाऊ नसलं तर राजे बॉस, बरोबर आहे. परंतु थोडं थोडं या पट्ट्यात आलं का अनेक वेळेस त्रास होतो भाऊ, तुलाही दिवसाचा पाहतो, बरोबर आहे की नाही. आम्हाला असं वाटतं माझा स्वायर आहे, आमच्या तर जरा तुम्ही स्वायरच वाटतो ना. तिकडे देव टाकले, तिकडे पुढे गेलं का मध्ये गावकडं आम्हाला भेट वाटत की आहे ना आवड्याच्या पळत येईल, त्याला इकडे आलेल्यावर वाटतं नाहीत नाही अरुण भाऊ राजे हे का. आपले पण आपल्याला टिकून धरणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती, परिसरामध्ये अनेक लोक आहेत, अनेक समाज आहेत, तेच नाव घेतले लोक मध्ये नको बा. तसं इकडं कोणीतरी नाव घेतलं का, ते माझ्या काय नको बा, त्याचे नको नाच लागले एकत्र होते, हे वागलं पाहिजे.